पण विनंती असेल माझी दादांनो, उभ्या आयुष्यामध्ये माणसाने कशापासून नाही सावध राहिलं तरी हरकत नाही, पण कलंकित होण्यापासून सावध राहा. कलंकित होण्यापासून. कदाचित आपल्या पोरीच्या लग्नामध्ये अन्नदान करत असताना तिला काय अन्नदान करायचं, तुम्हाला काय सप्रेम भेट, काय फर्निचर द्यायचं तर द्या. हल्ली तर लोक गिझर सगट द्यायलेत. गिझर, पिठाची गिरणी, सगळं तिचंच आहे. तिचंच आहे बाई सगळं. पण सगळ्या गोष्टीची पुरवणी तुम्ही करताल तर ती पोरगी आळशी बनती. काही झालं की फोन, पप्पा हे पाठवून द्या. काही झालं का पप्पा ते पाठवून द्या. विनंती असेल माझी, स्वतःच्या कष्टावर मिळवलेलं यश असतं ना, त्याचा डौल काही वेगळाच असतो गड्या. स्वतःची वस्तू माणूस जपताना 1000 वेळा विचार करतो. लग्नात आलेल्या गोष्टीची किंमतच कळत नाही माणसाला. स्वतःच्या हिमतीवरती नका घेऊन देऊ पोरांना फोन. तुम्ही कदाचित गरजेचा असाल ना तरी रडू द्या त्याला 2-4 दिवस. जर शाळेची फीस भरायची असेल ना तर मागितलं नका देऊ. रडू द्या 2-3 दिवस. जरा तो रडतो, पप्पा द्या ना प्लीज, सर मारतील मला, मग द्या. जी गोष्ट कष्टातून कमवलेली असते ना, प्रयासाने कमवलेली असते, थोडीशी उशिरा मिळालेली असते ना, ती वापरत असताना माणूस 100दा विचार करतो आणि जपून वापरतो. रुक्मिणी माता एवढी समंजस आणि हा सगळा समजूतदारपणा बाईला तिच्या लग्नामध्ये कन्यादानात प्राप्त होतो. म्हणून पुरीला काही गोष्टी द्या, नका देऊ, देऊच नका असं म्हणणार नाही. काही गोष्टी द्या, नका देऊ, पण पुरीच्या लग्नात कन्यादान करत असताना संस्काराची शिदोरी मात्र भरभरून द्या गड्या. मग तिच्या सासरी आपला उद्धार होतो. तो या माईनं हेच शिकवलं का तुला? तो या बापानं हेच शिकवलं का? आपला उद्धार होतो. बाबुल जो तूने सिखाया, जो तुमसे है पाया, सजन घर ले चली. सामान्य मुलीला ज्याप्रमाणे वाटे लावतात, भीमक राजा प्रत्यक्ष लक्ष्मीला वाटे लावतो. संस्काराची शिदोरी. मायबापांनी पुरीच्या लग्नात काय दान करावं याची उत्तरं रामायण आणि भागवतांनी दिली. गोस्वामी तुलसीदासजी एवढं सुंदर वर्णन करतात. ज्यावेळी कळतंय पार्वती म्हणजे साक्षात जगदंबाई, त्यावेळी पार्वतीची आई आणि वडील म्हणजे पर्वतराज आणि मैना राणी म्हणते, पार्वती तू जगदंबाईस, पण आई म्हणून माझं काही कर्तव्य. भली पोरगी किती शिकलेली असेल, पण आईने तिला काही गोष्टी हिताच्या सांगायच्या असतात. बस लग्न झाल्याच्या नंतर आपलंच करायचं, रूम मध्ये जाऊन बसायचं. बरोबर आहे ना? बस कोणाचं ताट धुवायचं नाही, कोणाचे कपडे धुवायचे नाही, कोणाचं ताट उचलायचं नाही, कोणाच्या पाय पडायचं नाही. आपण आपला नवरा जाऊन बसायचं पलंगावर. किती शिकलेली असेल माईबाप, पण कन्यादानात काय दान करावं याची उत्तर भागवत आणि रामायणीने दिली. मैना राणी काय सांगते, पार्वती उभ्या आयुष्यामध्ये गंगेच्या जीवनामध्ये अनेक चढउतार येतात, अनेक वळणं येतात, पण गंगा स्वतःचं पात्र मलिन होऊ देत नाही. तसं पार्वती, उमा अनेक चढ उतार तुझ्या जीवनात येतील, पण त्या गंगेसारखं तुझं मन कधी मलिन होऊ देऊ नकोस. आणि भगवान शिवजीच्या चरणा वाचून तुझं मन कुठेही इतरत्र भटकू देऊ नकोस. प्रत्येक विवाहाची देवाच्या स्टोरी काही वेगवेगळीच आहे. देवाचं एकही लग्न फिक्स करून झालं नाही. रात्री 5 वाजेपर्यंत पाहताल, संध्याकाळी तर 5 वाजेपर्यंत घरात गाजावाजाच नव्हता. आणि दररोज सकाळी 8 वाजता उठून पाहिलं तर एक नवीन नवरी घरात असायची. म्हणजे आपलं तरी ठरून झालं असेल. देवाचे एवढे झाले पण नियोजित एकही नव्हतं. प्रत्येक विवाहाची कथा आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अष्टपट्ट राण्या आल्या आणि अष्टपट्ट राण्यांनी परमात्म्याचं घर भरून दिसू लागलं. भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये रुक्मिणी आई साहेबानंतर
जांबुवंती आली. आणि मी काल सांगून गेले तुम्हाला, परमात्मा महाराष्ट्राचा जावई, विदर्भाचाही जावई आणि मराठवाड्याचा सुद्धा जावई बरं का. कारण जामखेड, जांबुवंताचं जामखेड रोईलागडच्या जवळ, जांबुवंती ही त्या जामखेडची. जांबुवंती आली, त्याच्यानंतर सत्यभामा आली, मित्रविंदा, नग्नजिता, भद्रा, लक्ष्मणा, कालिंदी, अष्टपट्ट राण्या. एक सत्यजित नावाचे गृहस्थ होते. सेमंतक मणाची कथा या ठिकाणी येते. त्यांच्याकडे सेमंतक नावाचा मणी होता, सूर्यापासून मिळालेला. दररोज 8 बार सोनं द्यायचा. त्याचा भाऊ एक दिवस शिकारीसाठी गेला मणी घालून आणि शिकारीसाठी झाला. आड आला देवावरती, देवाने मणी चोरला, देवाने मणी चोरला. त्यावेळी अक्रूराने सुद्धा देवाच्या विषयी अफवा पसरवली. ज्याने लहानपणी लोणी सोडलं नाही तो आता मणी सोडेल का. गर्गाचार्यांना विचारलं. गर्गाचार्य म्हणे, चतुर्थी, भाद्रपद चतुर्थीचा चंद्र तुम्ही पाहिला आणि म्हणून तुमच्यावरती चोरीचा आळ आला. परमात्मा विचार करतात, मी नाही चोरी केली तरी आळ आला. हा आळ आता माझ्यावरचा आरोप मीच घातला पाहिजे, क्लीन चिट दिली पाहिजे. कदाचित चेहऱ्याला काळं लागलं तर तुम्ही फेसवॉश लावून साबणने स्वच्छ करू शकतात, पण चरित्राला जर कलंक लागला तर तो कशानेच धुतला जात नाही. 4 प्रश्न आहेत आणि 4 उत्तरे. जल से पतला कौन है, कौन है भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप है भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है. माणसाचा क्रोध आग्नेपेक्षा सुद्धा जाळू शकतो माणसाला. क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से भी काली. पण विनंती असेल माझी दादांनो, उभ्या आयुष्यामध्ये माणसाने कशापासून नाही सावध राहिलं तरी हरकत नाही, पण कलंकित होण्यापासून सावध राहा. कलंकित होण्यापासून. जगात एक गोष्ट सगळ्यांना प्रिय होय, श्रीमंत असेल गरीब असेल, माणूस शिकलेला असेल वा शिकलेला नसेल, देखणा असेल वा कुरूप असेल, पण इज्जत जगातला सगळ्यात मोठा मौल्यवान दागिना आहे. सगळ्यात मोठा मौल्यवान दागिना. बूंद से गई सो होत से नहीं आती. एकदा चरित्राला कलंक लागला. चरित्र म्हणजे काचेचं भांड. एकदा आता डागेला गेला, पुन्हा किती तुम्ही त्याला जोडण्याचा प्रयत्न केला अजिबात नाही. एकदा धागा तुटला, पुन्हा जोडायचा प्रयत्न कराल तर गाठ दिसते. तसं चरित्र एकदा बदनाम झालं, पण चूक असेल तर बर का, देवावर कलंक आला पण कलंक पुसता आला का. देव अपराधी नव्हता, देव गुन्हेगार नव्हता, लावलेला आरोप होता. बऱ्याचदा असं होतं, माणसाची कीर्ती होऊ लागली की अपकीर्ती सुद्धा होते. बरोबर आहे ना. अपकीर्ती त्याचीच होते ज्याची कीर्ती असते. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच. गतिरोधक चांगल्याच रस्त्याला असतात, खराब तो रस्ताच गतिरोधकाचा असतो. बोलू सोपं वाक्य एक गोड. दगड त्याच झाडावर पडतात माऊली ज्या झाडाला फळं असतात. येड्या बाबळील कोण दगड आणतं का. अजिबात नाही. दगड ज्या झाडाला फळं आहेत त्याच झाडावरती पडणार. म्हणून अपकीर्ती त्याचीच होते ज्याची कीर्ती असते. अर्जुनाने कुणाचंच वाईट केलं नाही तरी सुद्धा शत्रू निर्माण झाले त्याची. धर्मराजाने कुणाचंच वाईट केलं नाही तरी सुद्धा आपोआप शत्रू निर्माण झाले. म्हणजे आपली प्रगती सुद्धा लोकांना खपत नसते. कधी कधी गावात हत्ती आला की कुत्री भुंकतच असतात. बरोबर आहे ना. हत्तीनं मागं वळून पाहायचं नाही, मग हत्तीची इमेज कमी होते. आपण आपल्या वजनात राहायचं. हत्तीने मागं फिरून पाहायचं नाही. सांगू तुम्हाला, भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगत जा, फायदा होत असतो. आपण आपल्या मस्तीत तुम्ही कुत्रे हत्तीलाच भुंकतात. हत्ती गावात आला की कुत्रे भुंकतात. एकदा भुंकणाऱ्या कुत्र्याला मी विचारलं, का रे बाबा तुम्हाला काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हत्तीचा. ते म्हणे, आम्हाला प्रॉब्लेम हत्तीचा नाही, हत्तीच्या लोक जास्त पाया पडत आहेत म्हणून आम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे जास्त पाया पडणं मी लोकांना खपत नाही. जास्त समाज मागा असला की तरी बी लोकांना रुचत नाही.
देवाच्या विषयी आरोप आणि अफवा पसरवण्यात आली की देवाने मणी चोरला. परमात्मा माग लावला परमात्म्याने. मी अपराधी नाही तरी सुद्धा माझ्याविषयी आरोप. आता मी आरोपी नाही तर मी निर्दोष आहे, आणि निर्दोष आहे हे जगाच्या समोर सिद्ध केलं पाहिजे. परमात्म्याने मागोवा घेतला, जंगलात गेले. सत्रजिताचा भाऊ प्रसेन मरून पडलेला होता, मणी तर नव्हता, पण तिथून सिंहाच्या पावलाचे ठसे होते. पुढे सिंह मेलेला होता, मणी नव्हता. पुढे एका अस्वलाच्या पायाचे ठसे होते, आणि ठशाने त्या पायाच्या खुणांनी परमात्मा गेले. एका गुहेच्या बाहेर एक त्या अस्वलाची कन्या मणी हातात घेऊन चेंडू सारखा खेळत होती. त्या ठिकाणी परमात्म्याचं आणि जांबुवंताचं युद्ध झालं. परमात्मा जांबुवंताला राम स्वरूपामध्ये दर्शन देतात. बोली प्रभू रामचंद्र भगवान की जय.